लढत अर्थात ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे विपक्ष वेतरणा स्पोर्ट्स आचरेवाडी या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. आणि अर्थातच वरगवाडी संघाच्या दोन्ही सामन्याचे सामनावीर विक्रम वरेकर यांनी मात्र मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा देखील कॉल असेल. आयोजक कमिटीचा स्पीडअप घ्यायचा आहे. तसेच आमच्या गावचे एक युवा उद्योजक सुहासजी पवार दादा यांचं देखील इथे आगमन झालं आहे मुख्य व्यासपीठावरती. मी त्यांचा देखील याचित सन्मान करतो. साहेब आपण आलात, आम्हाला फार फार आनंद झाला. तसेच आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक धनाजी पवार दादा यांचं देखील इथे आगमन झालं आहे मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे विपक्ष वेतरणा स्पोर्ट्स आचरेवाडी या दोन्ही संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. चर्चा केली जाईल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे हितेश लटके एक चर्चेतील नाव वर मात्र राहिलं आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती जबाबदारीचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला हितेश. आणि फलंदाजीसाठी सामना करतील स्ट्राईक एंडवरती बॅटर पॅडी आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतील अर्थातच अजय. पॅडी आणि अजय सलामीसाठी आलेली जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हितेश. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात. या सामन्यातील पहिला चेंडू घेऊन हितेश लटके निघालाय पॅडीसाठी. ओहो, पहिला चेंडू पायावरती टाकण्याचा प्रयत्न. चांगला सन्मान दिलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. खराब चेंडूवरती समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान हे सूत्र मात्र क्रिकेटमध्ये नेहमी गरजेचं असतं. तुम्ही जर चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देताय आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताय तर नक्कीच तुम्ही विजयाच्या दिशेने नक्कीच जाऊ शकता. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल. धावांचा होते श्री गणेशा एकने धाव फलक पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 1 या आकड्यावरती एका धावेने सुरुवात केली आहे. चांगलं क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अर्थातच चर्चा केली जाईल कोळे विपक्ष आचरेवाडी. आता मात्र फलंदाज स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय अजय. हितेश निघाला अजयसाठी. हो, हा प्रकार चेंडू होता बॅकवर्ड रिजनमध्ये खेळून काढला चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये मात्र लढत पाहायला मिळते. परंतु चेंडू मात्र सीमारेषेलगत आढळला जातोय आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरसो. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानामध्ये पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 2 धावा मिळतील. 2 धावा वाचवण्याचा एक चांगली कामगिरी मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि 2 धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावरती. आत्तापर्यंत 0.2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावरती 3 धावा लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा हितेश निघालाय. सामना करेल अजय. चला स्पीडअप घ्यायचा. आयोजक कमिटीचा कॉल असेल बरोबर. अर्थातच यासाठीच केला होता 88 नामांकित स्पर्धा मानाची पवारवाडीकरांच्या अभिमानाची सूर्याच्या साक्षीने या स्पर्धेचं अंतिम स्वरूप आपल्याला पार पाडायचं आहे. हो, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू हितेश लटके याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 धावा धावफलकावरती लागल्या जातात. कौतुक करावं लागेल गोलंदाज हितेश याचं. पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मात्र खेळू दिला नाहीये बॅटर अजय आणि पॅडी याला. चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा हितेश निघालाय. हो, आता मात्र पुन्हा एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, कोणतीही चूक करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आणि डेंजर झोनला असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी ठरतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानाला मध्ये पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट, शांततेचं क्रिकेट, संयमाचं क्रिकेट या नेहरू सारसोच्या मैदानामध्ये आपली स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत 0.4 चेंडूंचा खेळ समजला. धावफलकावरती धावा लागल्या ते म्हणजे बिनगडी बाद 5 धावा. पुन्हा एकदा हितेश निघालाय. सामना करेल अजय. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू. त्याच्यावरती मात्र कडा प्रहार. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषे पार. अर्थातच अजय याच्या बॅट मधून आला एक आशावादी षटकार. ज्या फटक्यांची मात्र गरज होती तो फटका मात्र अजय याच्या बॅटमधून आलाय. अर्थातच खूप
संयमानंतर अजय याच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगली बॅटिंग. आता मात्र चांगला कमबॅक अजयच्या बॅटमधून मिळाला. पुन्हा एकदा हितेश निघालाय. पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खोदून काढलाय. चांगलं क्रिकेट मित्रांनो मैदानामध्ये पाहायला मिळते आचरेवाडी संघाचा अजय याच्या माध्यमातून. याच्या आधीच्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र यारकर पद्धतीचा चेंडू होता, त्याला मात्र सुरेख सन्मान दिला. आणि कॅल्क्युलेशन क्रिकेटचा एक अतिशय उत्तम नमुना मात्र मैदानामध्ये दाखवताना बॅटर अजय पाहायला मिळतोय. आता मात्र पंच आमच्यापर्यंत सांगतायत शतक समाप्तीचा इशारा. आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल बिनगडी बाद 12 या आकड्यावरती. आणि तसेच या आधी झालेले सामने संघ अडचणीमध्ये होता आणि संघ अडचणीत असताना त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. अर्थातच भैरवनाथ स्पोर्ट्स वरेकरवाडी संघाचा विक्रम मोरे दोन्ही सामन्यामध्ये चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नाईस प्ले दादा. आणि दोन्ही सामन्याचा सामनावीर अर्थातच विक्रम मोरे याला घोषित केलं. आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक विक्रम वरेकर याला मात्र दिली जाते. तसेच दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सगळ्यांचे आवडते नानासो किसन पवार नाना यांच्या माध्यमातून विक्रम वरेकर याला दिली जाते. परंतु आता मात्र क्रिकेटमधील दावलेलं एक प्रेम आणि एक विश्वास मात्र डेडिकेट केली जाते संदीप वरेकर यांना मात्र डेडिकेट. हा विश्वास आहे आणि हे आपल्या टीमबद्दल असलेलं प्रेम आहे. चला थँक्यू. नाईस प्ले भैरवनाथ क्रिकेट क्लब वरेकरवाडी. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज झाला अर्थातच सचिन. पहिला चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. आता मात्र एका धावेने धावफलक पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 13 या आकड्यावरती. आतापर्यंत 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 13 धावा. आतापर्यंत जमेची बाजू राहिली आहे. कोणताही गडी बाद नाही आचरेवाडी संघाचा. ही मात्र जमेची बाजू असेल परंतु चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. हो आता मात्र बॅकवर्ड रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कलेक्शन चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. रूपांतर मात्र एकच धाव मिळेल. रचनात्मक पद्धतीचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल त्या चेंडूवरती आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 14 या आकड्यावरती. 1.2 चेंडूचा खेळ समज झालाय. बिनगडी बाद 14 धावा. पुन्हा एकदा सचिन निघालाय. हो आता मात्र मी हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक असेल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे वन बाउंड चेंडू कलेक्शन केला जातोय. त्याचं रूपांतर मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावा पुन्हा एकदा आल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाज सचिन याचं. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मात्र खेळू दिला नाहीये. तसेच याच्या आधी झालेले बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या संघाचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच निलेश जाधव ठरलाय. त्या सामन्याचा सामनावीर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक धनाजी पवार दादा यांच्या माध्यमातून सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. नाईस प्ले निलेश दादा. नक्कीच पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्याचं स्वरूप आमच्यापर्यंत दर्शवतात. आमच्या समवेत जोडले जातात. गुणलक एकाच्या भूमीमध्ये सकाळपासून आमच्या समवेत जोडले जातात. आमच्या गावचे सर्वांचा लाडका दादा अर्थात जयदीप दादा आमच्या समवेत जोडला जातोय आणि ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. आतापर्यंत समीकरण पाहायला गेलं तर 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. बिनगडी बाद 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. मात्र संधी निर्माण करून दिली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. प्रमोद होता त्या ठिकाणी चुकी होती आणि त्याचं रूपांतर मात्र 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना कलेक्शन अतिशय अचूक आणि पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे अर्थातच तिसरी धाव घेत असताना डेंजर झोनला असताना मात्र माघारी जावं लागेल. बॅटर पॅडी याला जावं लागेल माघारी. चांगली चपळाई तिथे दाखवली. क्षेत्ररक्षक विजय पवार होती त्या ठिकाणी. चांगलं कलेक्शन केलं. चांगली फेकी अचूक फेकी आणि त्याचं रूपांतर मात्र पॅडीला जावं लागेल माघारी. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये पॅडी यांची जागा भरून घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय अर्थातच मारुती. आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धाव फलकावरती धावा लागतात ते म्हणजे 22 अर्थातच 22 धावा एक गडी बाद धाव फलकावरती लागले जात आहेत. आता मात्र नवीन बॅटर मारुती आल्यात. सचिन याचा या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील मारुती. हो खोलवर पद्धत चेंडू होता आलं ऑन साईडच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक प्रमोद असेल तिथे चांगली कलेक्शन चांगलं फेकी आणि त्याच्यावर मात्र आल्या मात्र आता मात्र तू चल मी आया असं समीकरण पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना डेंजर झोडला असताना मात्र पुन्हा एकदा अजून एक बॅटर मात्र जावं लागेल तंबूच्या आश्रयाला अर्थातच अजयला जावं लागेल माघारी आणि पुन्हा एकदा अजय याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील. अर्थातच कोण आहे नवीन बॅटर संतोष आले तर आता मात्र जबाबदारी घेऊन खेळावं लागेल कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत चांगला स्कोर मैदानामध्ये रचनात्मक पद्धतीचा धावसंख्या मात्र मैदानामध्ये केलेली आहे. आतापर्यंत 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आता मात्र कुठेतरी मोठे फटके येण्याची गरज असेल चर्चा केली जाईल. अर्थातच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळी अर्थातच प्रमोद असेल हितेश लटके असतील. नक्कीच चर्चा केली जाईल पुन्हा एकदा. पुन्हा एकदा संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक करण्याचे प्रमोद आल्या मात्र खोलवर चेंडू आणि आता पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती आतापर्यंत 2.1 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 गडी बाद धाव फलकावरती 23 धावा लागतात. आल्या मात्र चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत असताना प्रमोद आयकॉनिक खेळाडू कोळे विभागात म्हणून ज्याची ख्याती राहिली. अर्थात पुन्हा एकदा व्हेरिएशन पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येणारा चेंडू फलंदाजाला मात्र काहीसा समजला नाही आहे परंतु पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि आशावादी एक रन मात्र चोरटी धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्या एका धावेच्या मदतीने धाव फलकात पुन्हा एकदा बदल होईल. धाव फलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 24 या आकड्यावरती अर्थातच 24 ऑन द स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा प्रमोद निघाला आता मात्र सामना करेल तो म्हणजे मारुती. हो आता मात्र चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल SK कोणतीही चूक करणार नाही. सुरेख झेल सचिनच्या माध्यमातून टिपला जातोय. कौतुक करावं लागेल प्रमोद या गोलंदाजाचं संघाला मात्र गरज असताना स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जबाबदारीचं शतक हाताळण्यासाठी आलेत आणि आपली कामगिरी मात्र सुरेखरित्या पार पाडताना प्रमोद पाहायला मिळते. तसेच आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी पूर्ण लक्ष्मी देवी क्रिकेट क्लब बामणवाडी हा संघ इथे उपस्थित राहिला आहे. त्यांचं देखील मी आयोजक कमिटीच्या वतीने शतशः आभार मानतो. आपण आलात आम्हाला फार फार आनंद झाला. आपले अत्यशः ऋणी राहावं. खूप खूप धन्यवाद. तसेच आमच्या लिबर्टी स्पोर्ट्स पवारडी संघाचे आधारस्तंभ जेव्हा आमच्या संघाला कोणत्याही प्रकारची गरज असते तेव्हा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि आम्हाला साथ देतात. अर्थातच आमच्या विभागातील एक युवा उद्योजक अर्थात संदीपजी पाटील हॉटेल मनपसंतचे सर्वेसर्वा त्यांचं देखील इथे आगमन झालं आहे. मी त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो आणि संदीपजी पाटील साहेबांचा देखील इथं यशोचित सन्मान केला जातो. आमच्या गावचे एक युवा उद्योजक अर्थात सुहासजी पवार दादांना मी विनंती करतो की आदरणीय संदीपजी पाटील यांचा सन्मान घ्यायचा आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देबना संदीपजी पाटील यांचा सन्मान घ्यायचा आहे. आमच्या गावचे देखील एक युवा उद्योजक सुहासजी पवार दादा यांना मी विनंती करतो की संदीपजी पाटील यांचा सन्मान घ्यायचा आहे. मित्रांनो चर्चा केली तर या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा आमच्या लिबर्टी स्पोर्ट्स पवारडी संघाला कोणत्याही प्रकारची गरज असते आम्ही हक्काने एखादा शब्द संदीपजी पाटील या दादांसमोर टाकतो. परंतु आमच्या संघाला कधीही नाराज न करता नेहमी आमच्या शब्दाला किंमत देत असतात. दादांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. चला पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. चर्चा केली जाईल. आमच्या समयात गुन्हे लोक जोडले तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. आतापर्यंत
2.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धाव फलकावरती धावा लागल्या आहेत ते म्हणजे 25 धावा. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. कमबॅक करून दिलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे या संघाने. तसेच कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जी स्पर्धा जुईनगर या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आपला चांगला परफॉर्मन्स चांगला खेळ दाखवून सेमीफायनलच्या लढतीमध्ये प्रवेश घोषित केला आहे. तो म्हणजे आमच्या लगत आमच्या बाजूच्या गावातील श्री लक्ष्मीदेवी स्पोर्ट्स बामणवाडी या संघाने चांगली कामगिरी दाखवून सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. नाईस प्ले, चांगलं क्रिकेट तुम्ही आज खेळला. तुमच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तसेच आता मात्र 3 षटकांच्या अखेरीस अचरेवाडी संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती आणि तब्बल 26 धावाचं आव्हान ते मात्र दिलं जात आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे या संघाला. 18 चेंडू आणि 26 धावांचं असं सोपं आव्हान मात्र येऊन ठेपलंय ते म्हणजे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे या संघासमोर. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे परंतु कोणतीही गोष्ट सोपी देखील नाही आहे. तसेच आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपला अनमोल वेळचा खर्च करून बामणवाडी गावचे सुपुत्र अनिकेत चाळके यांचा देखील इथे सहर्ष स्वागत करतो. तसेच कारंडेवाडी गावचे सुपुत्र रोहन कारंडे यांचं देखील इथं सहर्ष स्वागत करतो. तसेच कराड तालुक्यामध्ये ज्या संघाची ख्याती राहिली अर्थात SD ब्रिगेड SD11 जो संघ वारंवार खेळला जातो ते SD11 संघाचे स्वतः संघ मालक आणि कर्णधार संदीपजी देसाई SD यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. तसेच अनिकेत देसाई एक युवा स्टार क्रिकेटर लक्ष्मीदेवी क्रिकेट क्लब संघाचा एक स्टार क्रिकेटर अनिकेत देसाई त्याचं देखील सहर्ष स्वागत करतो. आदित्यचं देखील सहर्ष स्वागत करतो. प्रथमेश शिराळकर याचं देखील सहर्ष स्वागत करतो. आपण आलात आम्हाला फार आनंद झाला. तसेच रघुनाथ पवार वेगाचा बादशाह म्हणून ज्याची ख्याती राहिली आहे कराड तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये त्याचं देखील सहर्ष स्वागत करतो. तसेच एक आयकॉनिक खेळाडू बामणवाडी गावचे दत्ता पवार त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. विवेक देसाई कर्णधार त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. तसेच सिद्धनाथ स्पोर्ट्स वनरवाडी पूर्ण टीम आपण इथे आलात आपला अनमोल वेळ खर्च करून तुमचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण आलात आम्हाला फार आनंद झाला. आम्ही तुमचे शतशः ऋणी आणि खूप धन्यवाद. सिद्धनाथ स्पोर्ट्स वनरवाडी चर्चा केली जाईल. सचिनजी तोडकर दादा आणि टीम खूप धन्यवाद आणि खूप आभारी आहे तुम्ही इथं आलात. गणेशजी तोडकर असतील तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर अर्थातच संदीप एक युवा उद्योजक हॉटेल मनपसंतचे सर्वेसर्वा संदीपजी पाटील दादा यांचा देखील इथे यशोचित सन्मान होते. आमच्या गावचे युवा उद्योजक सन्माननीय सुहासजी पवार दादा यांच्या माध्यमातून मान्यवरांचा सन्मान केला जातोय. जेव्हा आमच्या समोर आमच्या संघाला गरज असते तेव्हा आमच्या संघासमोर खंबीरपणे उभे राहतात ते म्हणजे आदरणीय संदीपजी पाटील दादा यांचा सन्मान होते. तसेच पुन्हा एकदा सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी संघाचे सर्व खेळाडू आणि कर्णधार आपण आलात आम्हाला फार आनंद झाला. आपला अनमोल वेळ खर्च करून आपण आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आम्ही तुमचे शतशः आभार मानतो. खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. 18 चेंडू आणि 26 धावाचं आव्हान असताना अतिशय सोपं असं आव्हान असताना जबाबदारीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला तो म्हणजे अजय. परंतु पहिला चेंडू कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर अर्थातच पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पहिला चेंडू आला आव्हांतर अतिरिक्त धावामध्ये भर होते. धावांचा होतो श्री गणेशा. 1 धाव लागेल धावला येते आणि फलंदाजीसाठी प्रमोद. हो आता मात्र पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा
लांब ठेवण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या थोडासा बाहेर. पंच पुन्हा एकदा आमच्यापर्यंत दर्शवतात की पुन्हा एकदा व्हाईट चेंडू आलाय. व्हाईट चेंडूची सांगता आणि कोळी संघाकडून मात्र सलामीची जोडी स्ट्राईक एंडवरती प्रमोद आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रितेश पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अजय निघालाय. हो आता मात्र कमबॅक आणि चांगला कमबॅक. पहिले 2 चेंडू अवांतर आली तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगला कमबॅक अजय याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 17 चेंडू आणि तब्बल 24 धावांची गरज असेल. अतिशय सोपं असं समीकरण अर्थातच कोळी संघासमोर पाहायला मिळते. पण एकदा अजय निघाला. हो आता मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये मात्र शर्यत पाहायला मिळते परंतु चेंडू जातोय दन दन करत जमीन लगेच सीमा रेषे पार. अर्थातच प्रमोदाच्या बॅटमधून आलाय एक आशावादी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकात होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचेल तेव्हा म्हणजे तब्बल 6 या आकड्यावरती. आता मात्र समीकरणात पूर्णपणे बदल. आता मात्र 16 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 20 धावांची. अतिशय सोपं असं समीकरण परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज अजय याचं क्षमता आहे. आणि यानंतर होणारा सामना अर्थातच वाघजाई स्पोर्ट्स NP विपक्ष जय बजरंग स्पोर्ट्स चोरमारवाडी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी झाली. नाणेफेकीचा कौल मात्र आला आहे तो म्हणजे वाघजाई स्पोर्ट्स NP या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स चोरमारवाडी. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती मात्र माफ करा आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागत ते म्हणजे 8 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळेल आपल्याला प्रमोद. गरज असेल ती मोठ्या फटक्याची आणि मात्र इकडे आचरेवाडी संघाला गरज असेल निर्धाव चेंडूची. हो आता मात्र काय घडतंय मैदानामध्ये. आता मात्र सुरेख कमबॅक अजय याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल ज्या बॅटरच्या बॅटमधून एक चौकार आला होता तो प्रमोद मात्र त्याला मात्र पाठवलं गेलं तंबूच्या आश्रयाला. प्रमोद बॅक टू द डग आउट. आता मात्र मोठा धक्का लागताना पाहायला मिळतो ते म्हणजे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे या संघाला. चांगली गोलंदाजी कौतुकास्पद गोलंदाजी आचरेवाडी संघाचा. आता मात्र कुठेतरी सामन्याला कलाटणी देणारा हा विकेट असेल का परंतु आता मात्र आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागते ते म्हणजे 1 गडी बाद 8 धावा. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळते तो म्हणजे हितेश लटके. चर्चा केली जाईल टिंबा भूमा म्हणून ज्याची ख्याती असलेला हितेश लटके मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. क्षमता आहे चर्चा केली जाईल हितेशकडे देखील ज्याच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आम्ही देखील वारंवार पाहिलं. आता मात्र सामना करावा लागेल अजयाचा. या शेवटचा चेंडू घेऊन अजय निघाला. सामना करेल हितेश. आता मात्र हो डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आम्हाला येतोय. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा अजय निघालाय. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी परंतु फंबलिंग होत आहे त्याचं रूपांतर मात्र 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी ही धाव पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानामध्ये हितेश आणि प्रितेश या जोडीमध्ये पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट वारंवार हितेशच्या माध्यमातून देखील पाहिलं. आता पंच आमच्यापर्यंत दर्शवतात शतक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे तब्बल 10 या आकड्यावरती. आणि मग आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. एका षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 10 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आता मात्र जबाबदारी असेल. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती स्वतः संघाचे कर्णधार अर्थातच सचिन माफ करा. आता मात्र संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झाला तो म्हणजे संदीप. जबाबदारी आपल्या खांद्यावरती सोपवली परंतु त्या जबाबदारीचा
सोनं करावं लागेल. समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज त्याला आतापर्यंत संधी मिळाली नाही आहे. फलंदाजीसाठी आलेला सलामीला आलेला जो फलंदाज प्रितेश आहे त्याला आतापर्यंत संधी मिळाली नाही, परंतु दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती संधी मिळाली आहे. आणि हो आपसाच्या दिशेने चेंडू गॅप शोधून काढली आहे. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. आल्या मात्र चौकारानं स्वागत केलं संदीप याचं आणि अर्थातच प्रितेशाच्या बॅटमधून आला एक खणखणीत दणदणीत चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकात होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचल ते म्हणजे तब्बल 14 या आकड्यावरती. आणि आता मात्र समीकरण असेल अर्थातच 11 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. अतिशय सोपं असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा संदीप निघाले तर सामना करायला प्रितेश. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे संदीप आणि प्रितेश यांच्या माध्यमातून. हो सुरेख बॅटर आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने चेंडू खेळून लक्ष रक्षक असेल कोणतीही चूक करणार आहे. थोडंसं फंबलिंग होतं त्याचं रूपांतर मात्र एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. अतिशय अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रितेश आणि हितेश या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आतापर्यंत 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या तर ते म्हणजे 15 धावा, माफ करा 16 धावा. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. अर्थातच स्पर्धा मानाची पवारवाडीकरांच्या अभिमानाची अर्थातच लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आयोजित लिबर्टी चषक 2026 ही स्पर्धा मात्र आपल्या भेटीस आली आज. आणि आशा करतो की सूर्याच्या साक्षीने या स्पर्धेचं अंतिम स्वरूप आपल्याला या खेळपट्टीवरती पार पाडायचं आहे. त्यासाठी प्लीज आयोजक कमिटीचा कॉल असेल की स्पीडअप घ्यायचा आहे. आता मात्र संदीप निघाला पुन्हा एकदा सामना करेल प्रितेश. आता मात्र हो आता मात्र शरीराचा वेध घेऊन चेंडू मात्र थांबवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि मात्र निर्धाव चेंडू कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात ते म्हणजे 16 धावा. आता मात्र या षटकातील 4था चेंडू हाताळण्यासाठी घेऊन निघालाय गोलंदाज संदीप. सामना करेल प्रितेश. आतापर्यंत 16 धावा धावफलकावर 10 धावांची गरज असेल. चला पुन्हा एकदा मैदानाकडे एवढ्या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र प्रितेशला जावं लागेल माघारे. पुन्हा एकदा करेक्शन केलं जात आहे. आणि आता मात्र गुन्हेलेखक आमच्यापर्यंत दर्शवतात. आतापर्यंत समीकरण पाहायला गेलं तर आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागत जाते म्हणजे 20 धावा. आणि आता मात्र 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात आतापर्यंत. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. आणि या षटकातील शेवटचा चेंडू देखील निर्धाव चेंडू आला.
आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. रन बॉल इक्वेशन मात्र पाहायला मिळतंय. तसेच आमचे मित्र सचिनजी तोडकर, खजिनदार, कराड तालुका क्रिकेट असोसिएशन खजिनदार म्हणून ज्या भूमिकेमध्ये आहेत, अर्थातच आमच्या गावचे सचिनजी तोडकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तसेच सिद्धनाथ स्पोर्ट्स संघाचे कर्णधार सचिन तोडकर यांचं देखील इथे आगमन झालं आहे. प्रवीणजी तोडकर, वेगाचा बादशाह म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे गोलंदाजी करत असताना, चांगली गोलंदाजी क्रिकेट खेळत असताना आम्ही देखील त्यांच्या माध्यमातून वारंवार पाहिली आहे. असेच प्रवीणजी तोडकर यांचं देखील इथे आगमन झालं आहे. आणि पूर्ण टीम राहुल तोडकर, गणेश तोडकर, निलेश तोडकर, विजय तोडकर, सर्व खेळाडूंचं मी इथे सहर्ष स्वागत करतो. तसेच कराड तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना SD ब्रिगेड आणि SD11 संघाची जी ख्याती राहिली आहे, SD11 संघाचे स्वतः संघ मालक आणि कर्णधार संदीपजी देसाई SD यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. तसेच पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सामना करेल हितेश. आता मात्र 6 चेंडू 6 धावांची गरज असताना लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झाला, तो म्हणजे उमेश. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घालण्यासाठी उमेश आले. तसेच सिद्धनाथ स्पोर्ट्स संघाचे एक हार्ड हिटर फलंदाज अर्थात सचिनजी मोरे, आमचे परम मित्र सचिनजी मोरे दादा यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मी आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. साहेब आपण आलात, आम्हाला फार आनंद झाला, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा उमेश निघाला. सामना करेल हितेश. आता मात्र शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी मात्र दंडित केले. पंचांचे दोन्ही हात समांतर, अर्थातच चेंडू आला अवांतर. अतिरिक्त धावामध्ये भर होते. अतिरिक्त धावेने धावफलक कुठे होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 23 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा उमेश निघाला. हो आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळतो उमेशाचा. सामन्याला कलाटणी देणारा चेंडू, निर्धाव चेंडू मात्र टाकण्यात यश मिळत आहे गोलंदाज उमेशाला. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 4 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा उमेश निघाला. हो आता मात्र काय घडतंय मैदानामध्ये, पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलाय. पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. हा देखील चेंडू उजव्या यष्टीच्या अतिशय बाहेर पाहायला मिळतोय. अर्थातच अतिरिक्त धाव मिळेल. आणि पुन्हा एकदा समीकरण पाहायला गेलं तर 4 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. ही चूक कुठेतरी सुधारण्याची गरज असेल गोलंदाज उमेशाला. 4 चेंडू 2 धावांची गरज असताना हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे विपक्ष अचरेवाड या दोन्ही संघामध्ये. पुन्हा एकदा उमेश निघाला. सामना करेल तो म्हणजे हितेश लटके. आता मात्र पायावरती टाकण्याचा प्रयत्न, संधी निर्माण करून दिली, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये आणि आता